उपदेशक अध्याय 5 वचन 1 ते 7. अविचाराने बोलणे धोक्याचे. तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा संभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे. आपण अधर्म करीतो हे त्यांस कळत नाही. बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते, तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रगट होते. तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे दिव्य दूतासमोर म्हणू नको. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी आहेत, पण तू देवाचे भय धर. आमेन.